सुमन निळकंठ भांगे सासू आहेत आणि निळकंठ भानुदास भांगे हे सासरे आहेत. ननंद आशा सतीश खाडे आणि दुसऱ्या नंद आहेत सुनीता सुरेश गोल्हार आणि माझे दीर आहेत गणेश निळकंठ भांगे आणि माझे पती महेश निळकंठ भांगे. या सगळ्यांनी म्हणजे मला खूप त्रास दिला. आता म्हणजे मला ते सहन होत नाही. माझं एक लेकरू आहे, त्याचे पण म्हणजे उदरनिर्वाहाचं सगळ्या गोष्टी माझ्यावरतीच आहेत. जसं काही महिला कमजोर असतात त्या आत्महत्या करतात, पण मला म्हणजे माझ्या लेकरासाठी जगणं आहे आणि त्याच्यासाठी मला न्याय हवाय. म्हणजे ह्या सगळ्यांना अटक करणे. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसी. कशा पद्धतीने तिच्यावर अन्याय अत्याचार केला आणि तिची संघर्ष कुठून सुरुवात झाला आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत ताई आहे. ताई, काय सांगाल पाहिलं गेलं तर तुमचं लग्न कधी झालं होतं, काय तुमच्या सासरी घटना घडली, एकंदरीत काय सांगाल? माझं लग्न 10/7/2015 झालेलं. म्हणजे सुरुवातीला त्यांनी म्हणजे असं छान ठेवलं, पण नंतरून त्यांनी म्हणजे त्यांच्या घरी मेस होती चालवायला, हॉटेल होतं, तर तिथलचा कुक काही पैसे घेऊन पळून गेला. तर मग त्यांनी म्हणजे मग मी तिथं कामाला त्यांनी मला ठेवलं आणि म्हणजे तिथं कुकिंग करणं किंवा मग भांडे वगैरे घासणं. त्यांनी आम्हाला म्हणजे लग्न करताना हे सांगून केलं की म्हणजे तुम्हाला नोकरी करू देऊ, तुम्ही एवढे शिकलेलं आहेत, एवढं हुंडा पाणी त्याच्यासाठी दिलेलं आहे, एवढं म्हणजे सोनं व नाणं त्याच्यासाठीच देऊन लग्न केलेलं. पण मग म्हणजे त्यांनी मग मला तिथं भांडे वगैरे घासायला लावणं, सगळ्या तिथलच्या हॉटेलच्या फरशा पुसून घेणं, टेबल पुसून घेणं आणि त्याच्यासाठी पण मला ते त्रास देऊ लागले. मग म्हणजे मी म्हणजे पत्नीचं काम असतं की म्हणजे नवऱ्याला सपोर्ट करणं. त्यांना बिझनेस करायचा होता तर मी म्हणलं ठीक आहे, मग आपण नाही तसं करायचं ना, तर ठीक आहे आपण हसबंडला आपल्या सपोर्ट करूया. मग तिथं त्यांना जसं पाहिजे तसं मी तसं वागत होते. पण तरी पण म्हणजे त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं, की म्हणजे तू व्यवस्थित जेवणच बनवत नाहीस किंवा मग ते जसं हॉटेलचं, आता मी हॉटेलची कुकिंग नाही केलेली ना, मग ते म्हणजे तसंच का करत नाहीस, तू व्यवस्थितच करत नाहीस. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून म्हणजे मी ते सगळे काम करायचे, पण तरी पण त्यांचं सॅटिस्फॅक्शनच होत नव्हतं. मग त्यांनी म्हणजे मग त्याच्यावरून मला म्हणजे बोलणं, मारणं चालू केलं. मग तरी पण म्हणजे नाही का आपण म्हणजे आता म्हणजे नवीन असलं तरी पण म्हणजे आपण सपोर्ट करणं महत्वाचं आहे, म्हणून मग मी त्या गोष्टी करत राहिले. पण मग माझ्या आई-वडील आलते एक दिवशी, तरी त्यांच्या समोर पण म्हणजे त्यांचं तसंच वागणं ना चालू होतं. मग माझ्या आई-वडिलांना ते सहन नाही झालं. मग त्यांनी ते एक आष्टीचे काही माणसं वगैरे बोलवून मग एक बैठक बसवली, की म्हणजे मुलगी घरचं काम करेल, पण इकडचं नको म्हणून. कारण की म्हणजे तिला तिकडचं नाही जमत आहे. ती तुमचं घरचं सगळ्यांचं करतीये ना, पण तिकडचं मग त्याच्यावरून तिला त्रास होतोय, की म्हणजे ती नाही करू शकत ते तिथलचं. म्हणून मग त्यांनी एक बैठक बोलवली, तर मग ते म्हणले, "नाही, आम्ही छान सांभाळू, हे करू, ते करू." म्हणून मग त्यांनी मेस बंद करून टाकली ती. नक्कीच पाहायला गेलं तर पत्नी ही पतीच्या पाठीमागं नेहमीप्रमाणे आपल्या संसाराचा गाडा चालवण्यासाठी खंबीरपणे उभी असते. मात्र ज्यावेळेस पती हा वेगवेगळ्या तऱ्हानं त्रास द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र पत्नी हतबल होते. कारण कुठल्याच पत्नीला आपला संसार उद्ध्वस्त व्हावा असं वाटत नाही. मात्र बीडमध्ये अशा काही घटना अनेकांनी पाहिल्यात, घडतायत, सध्याला वर्तमान याच्या सुद्धा घडत राहतील. कारण अशी परिस्थिती राहिली तर ह्या घटना अशाच वाढत राहणार. मात्र ज्यावेळेस ही पत्नी म्हणून त्या घरामध्ये गेले, लक्ष्मी म्हणून गेले, त्या घराला एक संघ ठेवण्याचं काम केलं. मात्र तिथून पुढं तिचा जे काही संघर्ष आहे ते सुरू झाला आहे. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काय काय संघर्षाला तोंड द्यावं लागलं आणि आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत जी काही घटना आहे ती नेमकी कशी घडली? म्हणजे
त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील किंवा कुठल्याही हे असतील तरी मी त्यांचं म्हणजे मानपान राखणं ह्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित तंतोतंत पार करायचे. पण तरी पण म्हणजे त्यांना म्हणजे कुठल्याच गोष्टीचं सुख किंवा चैन काहीच भेटत नव्हतं. त्यांनी नंतरून म्हणजे सतत पैशाची मागणी करणं, त्यांना म्हणजे ते बिझनेस वगैरे टाकायचा होता, गाडी वगैरे घ्यायची होती, त्याच्यासाठी पण पैशाची मागणी करणं. माझं जे स्त्रीधन म्हणून मला जे हुंडा वगैरे जो दिलेला होता, त्यात परत माझं स्त्रीधन दिलेलं होतं. मला 20 तोळे सोनं दिलेलं होतं. ते सुद्धा जाऊन त्यांनी त्या आष्टीच्या सोनाराकडे जाऊन मोडलं. त्याच्यावरती त्यांनी ते बिझनेस वगैरे उभा केला. तरी पण मी म्हणजे हसबंडला सपोर्ट करणं एवढंच म्हणजे माझं ध्येय होतं, की म्हणजे नाही आपण ह्याच्यात पण नाही का म्हणजे त्यांनाच साथ दिली पाहिजे किंवा त्यांचं म्हणजे एकत्र ठेवण्याचंच मी काम केलं. घरी जरी म्हणजे असं नंदा वगैरे आल्या, तरी पण त्या म्हणजे मला असं म्हणजे घालून पाडून बोलणं, सतत म्हणजे काही ना काही कारणावरून म्हणजे मला मारहाण करणं, नंदावे किंवा मग इतर घरातले माणसं पण सासू-सासरे म्हणजे मारहाणीपर्यंत त्यांच्या गोष्टी जायच्या. घाण-घाण गलिच्छ भाषेत बोलणं, म्हणजे मला मानसिक त्रास देणं, सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात तेवढं मी सहन करत राहिले. कारण की म्हणजे आपल्याला आपला संसार महत्वाचा. त्यांचे नाव सुमन निळकंठ भांगे सासू आहेत आणि निळकंठ भानुदास भांगे हे सासरे आहेत. नणंद आशा सतीश खाडे, आणि दुसऱ्या नणंद आहेत सुनीता सुरेश गोल्हार, आणि माझे दीर आहेत गणेश निळकंठ भांगे आणि माझे पती महेश निळकंठ भांगे. या सगळ्यांनी म्हणजे मला खूप त्रास दिला आणि म्हणजे सतत पैशाची मागणी करणे. 25 लाख रुपये त्यांनी मला त्यांची मागणी केली, त्याच्यावरून म्हणजे बिझनेस टाकायचा आहे म्हणून. परत मग म्हणजे त्या मला मानसिक छळ किंवा मग त्या मारहाण करू लागले सगळेजण मिळून, घरातले सगळे मेंबर्स. मी दवाखान्यात ज्यावेळेस सिरियस होते त्यावेळेस मग मला म्हणजे त्यांनी एक ब्लडिंग चालू होतं, तर त्यावेळेस त्यांनी एक इंजेक्शन दिलं. पण त्याच्यानंतरून पण मला एक इंजेक्शन देण्यात आलं, ज्याच्यामुळे माझ्या ब्लडमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्याच्यामुळे मला अटॅक आला. पण ते कुणी दिलं, काय दिलं त्याचा अजूनपर्यंत पण पत्ता लागलेला नाही. माझ्या मुलाला पण म्हणजे मारण्याचा प्रयत्न झाला. त्याचं पण त्याला लपवून ठेवण्यात आलं, माझ्यापासून दूर ठेवण्यात आलं. आता पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये माझे पती, सासू-सासरे आणि नंदा, दीर यांच्यावरती आता गुन्हा दाखल केलेला आहे. पण त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल आणि मला न्याय मिळावा, मला व माझ्या मुलाला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. सतत पैशाची मागणी चालू होती, पण म्हणजे एवढा मोठा हुंडा दिला तरी पण म्हणजे सतत पैशाची मागणी चालू होती. त्याच्यानंतर त्यांनी मग पैशासाठी बिझनेस टाकण्यासाठी माझं सगळं सोनं मोडून त्यांनी गुरुकृपा फिल्म स्टुडिओ म्हणून तुळजाई चौकात लोकसेवा हॉटेलच्या जवळ तिथं त्यांनी बिझनेस टाकला. त्याच्यानंतर सतत परत पैशाची मागणीच चालू होती त्यांची. त्याच्यासाठी मला सतत छळ, पैशासाठी त्रास देणे. मग त्यांना दिल्यानंतर त्यांनी मग ते गुरुकृपा ट्रेंड्स म्हणून तिथं कपड्याचं दुकान टाकलं. तर एवढं करून पण म्हणजे सतत त्यांची पैशाची मागणी काही थांबत नव्हती किंवा मग माझे शारीरिक प्रॉब्लेम्स होते. माझ्या डिलिव्हरीमध्ये मी सिरियस झालेली होते, तरी पण त्यांची म्हणजे पैशाची मागणीच होती आणि म्हणजे मला पण शारीरिक मानसिक छळ केला जात होता. एवढं करून पण म्हणजे काहीच मला उमेद दिसत नव्हती. मग मी माझ्या आई-वडिलांकडे राहते आता आणि तिथून मग आम्ही पोलीस स्टेशनला, पाटोदा पोलीस स्टेशन येथे न्यायासाठी तिथं FIR दाखल केलेला आहे. आता तिथून मला पूर्ण सहकार्य मिळावे अशीच माझी इच्छा आहे. आणि त्यात माझी सतत बदनामी करणे, घरी गुंडे पाठवून आम्हाला धमकवणे, माझं आणि माझ्या मुलाचं जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असं सतत गोष्टी चालू आहेत. माझं आणि माझ्या मुलाचं भवितव्य सध्या अंधारात आहे. पोलिसांना म्हणजे माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी म्हणजे सहकार्य करावं. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तेवढं मला म्हणजे सतत धमकावण्याचा आधी प्रयत्न झालेला आहे आणि आता इथून पुढेही प्रयत्न होऊ शकतो. तर माझं जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना एवढाच विनवणी आहे की त्यांनी म्हणजे या गोष्टीची दखल घ्यावी आणि म्हणजे मला सहकार्य करण्याचे पुरेपूर प्रयत्न करावेत त्यांनी. मला न्याय द्यावा एवढीच इच्छा आहे. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड.
याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.